फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी विक्रांत म्हात्रे. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला, मेच्या सुट्ट्या लागलेल्याच आहेत आणि मी जात आहे माझ्या फॅमिलीसोबत नमो ग्रँड सेंटर पार्क ठाणे वेस्ट येथे. हा गार्डन कोलशेत येथे आहे आणि आम्ही ट्रेनमध्ये जाणार आहोत आणि तिकडनं ठाणे वेस्टवरून कोलशेत येथे जाणार. कोलशेत येथे हा पार्क आहे. सो बघा, आणि तुम्हीसुद्धा जा, तुमच्या फॅमिलीसोबत जा, लहान लहान मुलांना घेऊन जा. खूप एन्जॉयमेंट आहे आणि बघूया. चला तर माझ्यासोबत नमो पार्क गार्डन एन्जॉय करूया. आणि कशी 4 प्रकारच्या आंतरराष्ट्रीय थीम आहेत त्यामध्ये. सो बघूया कशा आहेत त्या आंतरराष्ट्रीय थीम. मी यूट्यूबला बघितलेलंच आहे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते याचं 8 फेब्रुवारीला उद्घाटन झालेलं आहे. सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आम्ही ठाण्याला जात आहे गार्डनला. तुम्ही किती नमो गार्डनला. सो बघा, आणि ट्रेनमध्ये आहे मी आणि माझी फॅमिलीसुद्धा आहे, पण सगळे वेगवेगळे बसलेले आहेत. सो बघा, ठाणे वेस्ट गार्डन आहे, नमो ग्रँड सेंटर गार्डन. सो ब्लॉगमध्ये बघा. आणि आपण वेस्टवरून आहे, पण आम्ही बघूया आता जसं जमेल तसं, कारण बसला लाईनीसाठी उभं राहावं लागतं. सो बघा, आणि ब्लॉगमध्ये ग्रँड सेंटर पार्कच्या इथे आपण पोचलेलोच आहोत. एंट्रीला आता आपण तिकीट काढणार आहे. सो बघा, ठाणे वेस्टपासून आम्ही रिक्षाने आलो आणि आमच्या पर पर्सन 60 व्यक्तींना 20 रुपये तिकीट आहे. संडेला आले तर 30 रुपये तिकीट आहे. बघा, आणि माझी भाची आणि बहीण आलेली आहे रिद्धी. सो ब्लॉगमध्ये बघा. आणि माझं बहीण तिकीट काढायला गेलेली आहे तिकीट काउंटरवर. सो बघा, आणि प्रौढ व्यक्ती आहेत, हँडिकॅप व्यक्ती आहेत, त्यांना गाडीसुद्धा आहे. तर असं पार्क आहे. तिकीट काउंटरला खूप गर्दी आहे. सकाळी दुपारी मॉर्निंगला 6 ते 11 वाजेपर्यंत पार्क चालू असतो आणि दुपारी आफ्टरनूनला 1 ते रात्री 9 वाजेपर्यंत पार्क चालू असतो. सो बघा, आणि मस्त असं पार्कमध्ये कंटिन्यू राहा. ग्रँड सेंटर नमो ग्रँड सेंटर पार्क हे एकनाथजी शिंदे, आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते 8 फेब्रुवारी 2024ला याचं उद्घाटन झालेलं आहे आणि खूप म्हणजे मोठा भव्य असं पार्क आहे. सो बघा तुम्ही ब्लॉगमध्ये, खूप अशी गर्दी आहे आणि बॅग चेक केली जाते. पाण्याची बॉटल किंवा खाऊ सो अलाव नाही आहे. स्टीलची बाटली फक्त नेऊ शकतात. सो ब्लॉगमध्ये बघा, आणि बॅग चेक करूनच झालं. आम्ही एंट्री केलेली आहे पार्कमध्ये आणि पहिल्यांदाच आम्ही जात आहोत. एंट्री केल्यानंतर मुलांचं झिप लाईन आहे. सो बघा, मस्त मस्त असं खेळायला मुलांसाठी केलेले आहेत, ॲक्टिव्हिटीज ठेवले आहेत. मस्तपैकी मुलांना खेळण्यासाठी ॲक्टिव्हिटीज केले आहेत. छान असं पार्क आहे. सो बघा, इकडे बघा, मी तुम्हाला दाखवते. ॲक्टिव्हिटीज छान ठेवलेले आहेत. सो बघा ब्लॉगमध्ये आणि कंटिन्यू राहा. मध्ये आलेलो बघा, ही माझी मम्मी आहे. हॅलो बो. हां, मम्मीला असते आणि बोलत नाही. आमच्या सगळ्यात लाजाळू आहेत, त्यामुळे मी दाखवते. मग झिप लाईनमध्ये आलेलो आहोत ग्रँड सेंटर पार्कमध्ये. सो मी दाखवते तुम्हाला. बघा कशी आहे, एक मुलगी पिंक कलरच्या ड्रेसमध्ये मस्त अशी झिप लाईन ॲक्टिव्हिटी करत आहे. सो बघा, छान छान आणि अशी मुलं आहेत. ब्लॉगमध्ये बघा. सो बघा, आता एक मुलगा सुद्धा झिप लाईन ॲक्टिव्हिटी करते. सो बघा, मस्त असं दृश्य तुम्ही. मुलं ॲक्टिव्हिटीज करत आहेत. तुम्ही बघू शकता, वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी आहे. मस्त रशीने ते आपले ॲक्टिव्हिटी करत आहेत. छान. सो बघा, मस्त अशी ॲक्टिव्हिटी आहे. या ॲक्टिव्हिटीचं नाव मला माहीत नाही. सो बघा, छान अशी ॲक्टिव्हिटी आहे. रशीवर चढून चालत आहेत इकडनं तिकडे. सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. मस्त अशी ॲक्टिव्हिटी आहे. पार्कमध्ये बघू शकता तुम्ही, पार्क खूप असं मोठा आहे ठाण्यामधला. सो ब्लॉगमध्ये बघा. इथे किड्स प्ले एरिया आहे आणि नियम दिलेले आहेत, बोर्ड लावलेले आहेत. फक्त 4 ते 12 वर्ष वयोगटातील मुलांसाठी आहे. सो बघा. हां, मध्ये मस्त
सो झोके घेत आहेत मुलं. ऊन आहे त्यामुळे जरा समजून घ्या. उन्हामध्ये बघा हे मुलं झोपाळे खेळत आहेत, झोका घालत आहेत झोक्यांवर. सो ब्लॉगमध्ये बघा वेगळाच काही झोका आहे, मस्त आहे आणि त्याच्यावर 5-6 जण बसलेले आहेत. तुम्ही बघू शकता किती जण बसले आहेत बघा, 5 जण बसलेली आहेत. सो ब्लॉगमध्ये बघा मस्त असं झोका आहे, मला माहित नाही. सो बघा ब्लॉगमध्ये मस्त अशी मुलं वरून इकडे येत आहे, खालती येत आहे, मस्त अशी ॲक्टिव्हिटी आहे. सो ब्लॉगमध्ये बघा नवीनच अशी ॲक्टिव्हिटी मी पहिल्यांदाच बॅगमध्ये बघितलेली आहे. सो बघा मस्त मस्त अशी छोटी पोरं एन्जॉय करत आहे. हे तुम्ही बघू शकता बघा कसे रस्त्यांमुळे म्हणजे एक प्रकारचा योगा सुद्धा होतो. सो जो योगाला जात असतील त्यांना समजत असेल, ब्लॉगमध्ये जे योगा करतात त्यांना तर हे असं खूप छान अशी ॲक्टिव्हिटी आहे. या ॲक्टिव्हिटीचं नाव तर नाही मला माहिती, पण बघा अशा खांबाला रश्श लावलेत आणि त्याच्यावरून हे करतात. नंतर छोटे छोटे असं घसरगुंडे आहेत, म्हणजे तुम्ही 2 वर्षाच्या मुलांना सुद्धा घेऊन येऊ शकता या पार्कमध्ये. आणि खूप असं सुंदर आणि मोठा भव्य असं मोठा बाग आहे. टॉट लॉट मध्ये आलेलो आहोत, खूप छान आहे. सो बघा छोटे छोटे घसरगुंडे आहेत मी ब्लॉगमध्ये बघा. आणि इकडे बघा एक नवीन ॲक्टिव्हिटी मी तुम्हाला दाखवत आहे. सो बघा इथे माझी टेलिसला जाणार आहोत आपण, फ्लोरा टेलिस. इथे आपण रील्स बनवू शकतो, व्हिडिओ यूट्यूबसाठी टाकण्यासाठी काढू शकतो. मग छान छान अशा रील्स काढू बघा. छान असं आहे, मी तुम्हाला दाखवते बॅग बघा मध्ये छान असं आहे. इथे फोटो सुद्धा काढू शकता तुम्ही, रील्स सुद्धा काढू शकता. आपण जाऊया जपानीज गार्डनमध्ये. सो ब्लॉगमध्ये बघा जपानीज लोकांची घरं कशी असं त्याची थीम दाखवलेली आहे आपल्याला. सो बघा आपल्याला तिकडेच येण्यासारखं फील आहे. सो ब्लॉगमध्ये बघा पहिलं जपानीज गार्डन आणि छान असं गार्डन आहे शकता. या नमो ग्रँड सेंट्रल पार्कमध्ये 4 आंतरराष्ट्रीय थीम आहेत. चायनीज गार्डन, मोरक्कन गार्डन, मुघल गार्डन आणि जपानीज गार्डन. आपण ते सुद्धा जाणार आहोत, जसं वेळ मिळेल तसं मी जाणार आहे. सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू. मस्त असं कारंजा आहे आणि पाणी आहे. सो ब्लॉगमध्ये बघा चायनीज लोकांची घरं बघा. सो बघा छान असं आहे. चला आपण आता आलो आहोत मुघल गार्डनला. मुघल लोकांची थीम दाखवलेली आहे, म्हणजे मुघल लोकांची मस्त अशी येलो कलरने आणि बघा रंगबिरंगी मस्त मुघल मस्त रंगबिरंगी अशी फुलं आहेत. आणि माझ्या काकाची मुली हात लावत आहे फुलांना आणि फोटो काढत आहेत. सो बघा रंगबिरंगी मुघल गार्डनमध्ये फुलं आहेत, बघू शकता व्हाईट, रेड, ऑरेंज कलरची. सो बघा ब्लॉगमध्ये आणि सर्वजण इथे फोटो सेशन करत आहेत. सो बघा तुम्ही ब्लॉगमध्ये मस्त अशी मुघलांची प्रतिकृती केलेली आहे मुघल काळाची. आणि बघा मस्त मस्त असे कारंजे काढलेले आहेत. सो ब्लॉगमध्ये बघा ते हे आल्यासारखं वाटतंय. खूप छान असं आहे मुघल गार्डनमध्ये. मस्त मस्त असे ब्लू कलरमध्ये मस्त असे ब्लू कलर काढलेले आहे भिंतींवरती. आणि मस्त अशा येलो कलरच्या खिडक्यांना कलर खूपच छान वाटतोय. सो ब्लॉगमध्ये बघा गार्डन पण छान आहे आणि सर्वजण फोटो सेशन करत आहे. तुम्ही बघू शकता छान असं मुघल गार्डन आहे. रंगबिरंगी फुले आहेत. प्लेन झोनमध्ये जात आहोत आपण. सो ब्लॉगमध्ये बघा छान असे भिंती आहेत, रंगबिरंगी भिंती आहेत आणि मुलं चढत आहेत. सो ब्लॉगमध्ये बघा मी तुम्हाला दाखवतच आहे. सुंदर असं गार्डन आहे आणि बघा छान अशा भिंतींवर मुलं चढत आहेत. बघा मस्त अशी भिंतींवर चढत आहेत रंगबिरंगीमध्ये मुलं. छान अशी थीम आहे, वेगळीच आहे. मी तर पहिल्यांदाच थीम बघत आहे. छान अशी गार्डनमध्ये केलेली आहे. बघा ठाण्यासारख्या शहरामध्ये 3,500 या पार्कमध्ये झाडे असणे म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे पर्यावरणाच्या दृष्टीने आणि संरक्षणासाठी.
सो बघा या गार्डनमध्ये छान मला आवडला. सो ब्लॉगमध्ये बघा. आणि आता चला आम्ही जात आहोत इकडे पार्कमध्ये लहान मुलांसाठी ट्री हाऊस केलेलं आहे. आणि ट्री हाऊसमध्ये बघा मस्त असे घसरगुंडे आहे. बघू शकता घसरगुंडे आहे. आणि बघा ट्री हाऊस मस्त बनवलेलं आहे. छान असं ट्री हाऊस आहे. आणि मुलं घसरगुंडीवरून खेळत आहेत घसरगुंडीवर. सो बघा. आणि आतून ट्री हाऊसच्या आतून बाहेर निघत आहे. सो ब्लॉगमध्ये बघा. या गार्डनमध्ये बुद्धिबळाच्या दृष्टीने चेस प्लाझा काढलेले आहेत. मस्त खेळायसाठी मुलांना बघू शकता तुम्ही. आणि बुद्धिबळाच्या दृष्टीने मस्त छान असे आहेत चेस प्लाझा. सो बघा मस्त असे वाजवण्यासाठी ते मुलांना प्ले झोन मध्ये ठेवलेले आहे. अर्षिता वाजव मस्त असं वाजवण्यासाठी ठेवलेलं आहे. बेंजो सारखं. सो मस्त असे बघा वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्टिव्हिटीज योगा वगैरे व्यायाम करण्यासाठी इथे वस्तू ठेवलेल्या आहेत. सो बघा. आणि मुलं इथे ॲक्टिव्हिटी करत आहेत. छान असं गार्डन आहे. सो ब्लॉगमध्ये बघा. लहान मुलांसाठी मस्त असं गार्डन आहे. नमो ग्रँड सेंट्रल पार्क. छान असं पार्क आहे. आणि आजूबाजूला मस्त अशी झाडं आहेत. 3,500 सुमारे पेक्षा जास्त झाडं आहेत. सो ब्लॉगमध्ये बघा. मध्ये जाण्यासाठी आपल्याला मार्गदर्शक फलक म्हणजे थीम गार्डन स्पोर्ट अरेना लेक झोन प्ले झोन जाण्यासाठी मार्गदर्शक फलक लावलेले आहेत. सो ब्लॉगमध्ये बघा तुम्ही. आणि त्यानुसार गार्डन फिरू शकता. भाची सुद्धा चढलेली आहे या ॲक्टिव्हिटीमध्ये. सो बघा छान अशी ॲक्टिव्हिटी आहे फॉर चिल्ड्रन 2 age to 4. बघा मस्त असं गुफेतून घसरगुंडे आहे. आणि खूप छान असं वाटते ही ॲक्टिव्हिटी. तुम्ही बघू शकता गुफेतून मुलं येत आहेत घसरगुंडीवरून. आहेत. आणि माझी भाची सुद्धा या ॲक्टिव्हिटीमध्ये करत आहे. नाव नाही माहिती मला ॲक्टिव्हिटीचं. सो बघा. आणि छोटे छोटे असे घसरगुंडे आहेत तुम्ही बघू शकता. म्हणजे 2 वर्षाच्या मुलापासून ते 14 वर्षाच्या मुलापर्यंत असं आणू शकतो आपण. बोरिंग तर कोणीच होऊ शकत नाही या पार्कमध्ये. सो बघा. आणि बघा हे छान छान असे जे बघा छान छान असे पार्कमध्ये इथे ठेवलेले आहेत मुलांना ॲक्टिव्हिटी करायला. सो बघा बदक अजून काय काय घोडा हे प्रकारचे बघा मस्त मस्त अशा ॲक्टिव्हिटी आहेत. ग्रँड सेंट्रल पार्कमध्ये ॲक्टिव्हिटीज आहेत. सो बघा इथे कारंजे चालू झालेले आहेत आणि मुलं डान्स करत आहेत. सो बघा मी दाखवते तुम्हाला. खूप छान असं दृश्य आहे. असं कारंजेमध्ये नाचत आहे. सो बघा माझी बहीण आणि भाची सुद्धा गेलेली आहे. मी तुम्हाला दाखवते. लहान लहान मुलं वाव मस्त असा कारंजे चालू करतायत आणि मुलं नाचत आहेत. सो ब्लॉगमध्ये बघा मस्त मस्त असं दृश्य आहे. बघू शकता. मुलांसाठी एन्जॉय करण्यासाठी मस्त असं पार्क आहे. मस्त असे कारंजे आहेत आणि मुलं एन्जॉय करत आहेत. ब्लॉगमध्ये बघा मुलं एन्जॉयमेंट करत आहेत आणि मुलांमध्ये डान्स करत आहेत. एन्जॉय केलं असतं. पण म्हणजे लहान मुलांसाठीच एंट्री आहे. मला तर खूप आवडत आहे आणि फिजायची पण काय करणार वय नाही लहान एन्जॉयमेंट करत आहे. गार्डनमध्ये मस्त तुम्ही रील्स बनवू शकता. इन्स्टावर रील्स व्हिडिओ यूट्यूबवर टाकायसाठी. मी सुद्धा यूट्यूबवर टाकायसाठी व्हिडिओ बनवत आहे. बघा मस्त इकडनं
आता जिथे आपण जाणार आहोत ते सुंदर असं गार्डन आहे, बसण्याची सुद्धा व्यवस्था आहे इथे. कपल्स येऊ शकतात, कॉलेजचे मुलं मुलीसुद्धा येतात, फॅमिलीसोबत येऊ शकतात आणि मुलांना घेऊन येऊ शकतात. ब्लॉगमध्ये बघा. आणि चला आपण कुठल्या पॉईंटला आलेलो आहोत, बहुउद्देशीय लॉनमध्ये आपण जाणार आहोत. आता तिथे रील्स वगैरे सुद्धा बनवू शकतात. आता मी तर रील्स काढलेले आहे गार्डनमध्ये. सो बघा, ते फिरण्यासाठी खूप असं मोठं गार्डन आहे. खूप छान ठाण्यातील फेमस गार्डन आहे. खूप म्हणजे मोठं गार्डन आहे. सो बघा, आणि लेकसुद्धा आहे. आणि आपण लेक साईडला आता प्रथमतः जाऊया. लेक म्हणजे तलाव. ठाणे शहर हे तलावाची सिटी असल्या कारणामुळे आपण आता पहिल्यांदा जाणार आहोत ते तलाव बघा. मस्त बटरफ्लायसुद्धा आहेत इथे झाडांवर. सो बघा ब्लॉगमध्ये तुम्ही. आणि आपण प्रथमतः जाऊया तलाव बघायला. सो आणि कारंजेसुद्धा आहेत तलावामध्ये. पहिल्यांदाच जाऊया आपण तलावाच्या सिटीमध्ये. बघा, तलाव बघायसाठी जाऊया. सो बघा, मस्त असं पार्क आहे, सुंदर आहे आणि वॉटरफॉल पण आहेत. सो बघा, आता पहिले मी तलाव दाखवते तुम्हाला. सुंदर असं तलाव आहे. तलाव बघू शकता तुम्ही. तलाव आहे, वॉटरफॉल आहे, मस्त प्रकारची झाडे आहेत रंगबिरंगी. सो ब्लॉगमध्ये बघा. आणि आता आपण तलाव तर बघितलेलंच आहे, बघू शकता. तलाव बघितल्यानंतर आता आपण जाणार आहोत वॉटरफॉल बघायला. छान असं वॉटरफॉल आहेत आणि फोटो काढत आहेत इथे सगळेजण. फोटोशूटसुद्धा करत आहेत. आणि माझी फॅमिली पुढे आहे बघा. बहीण आहे, मम्मी आहे, आम्ही सगळे एन्जॉय करत आहोत. सो ब्लॉगमध्ये बघा. आणि आपण वॉटरफॉलच्या दिशेने जातो, पण आपल्याला जायची एंट्री नाही आहे. मी गेलीच असती. तुम्हाला माहिती आहे मला तर हाऊस करायची खूप सवय, त्यामुळे नाहीतर ब्रिज प्रवेश आहे. सो ब्लॉगमध्ये बघा. आणि इथे अजून एक तलाव आहे आणि तलावामध्ये बघा मस्त अशा होड्यासुद्धा आहेत, कारंज्यासुद्धा आहेत. सगळं दाखवणार आहे मी. आय थिंक संध्याकाळी चालू होते त्या होड्या. सो बघा, ब्लॉगमध्ये छान असं दृश्य आहे. ब्रिजवरून सुद्धा आपलं एंट्री आहे आणि तलाव बघू शकता. आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेत. मस्त. आम्ही आता ब्रिजवरून जात आहोत आणि तलावाचं दृश्य तुम्हाला दाखवत आहे. ब्रिजवरून कसं वाटतंय. ब्रिज प्रवेश करायचा आहे आणि आपण वरून दृश्य बघणार आहे. ठाणे जिल्ह्यातील तलाव बघणार आहेत. मोठा तलाव आहे आणि कसं दृश्य वाटतंय मी तुम्हाला दाखवतेच तलावाचं. सो ब्लॉगमध्ये बघा. ऊन खूपच आहे आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत मी आलेली आहे. सो बघा, या तुला हा गार्डन आहे. सो बघा, नमो गार्डन. ब्रिजवरून व्ह्यू दिसत आहे. मस्त कारंजे आहेत आणि गर्दी बघा. सेंटरची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. खूप मोठं असं गार्डन आहे ठाणे जिल्ह्यातील. नमो ग्रँड सेंट्रल पार्क आणि गार्डन सुद्धा बोलू शकता तुम्ही. पार्क म्हणजे गार्डन. छान असं सुंदर असं व्ह्यू दिसत आहे आणि ब्रिजवरून मी बघत आहे. सो बघा, या साईडून सुद्धा मी तुम्हाला दृश्य दाखवत आहे. ठाणे वेस्ट येथील नमो ग्रँड सेंटर पार्क कसा वाटला. आणि हा व्लॉग आवडल्यास विगदा मात्र या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. चॅनलवर जो कोणी नवीन असेल त्याने प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. थँक्यू. आणि माझ्या इन्स्टाला विकिता ब्लॉगर हा इन्स्टा आय डी आहे, त्याला फॉलो करायला विसरू नका. आणि हा पार्क ठाणे वेस्ट कोलशेत येथील नमो ग्रँड सेंटर पार्क कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. थँक्यू. आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला कमेंट करा.